नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं जाईल असे संदिग्ध उद्गार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहेत। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील यांचेच नाव देण्यात येणार असून या अनुषंगाने नुकतेच पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी विनंती केली होती। या नामकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला अशी माहिती मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने आंदोलनं होत होती। अनेक वेळेस या संदर्भात मोर्चे आणि रॅलीज देखील निघाल्या। आता या सगळ्याला यश याची चिन्ह दिसली असून नवी मुंबई विमानतळ कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री माजी खासदार कपिल पाटील, वनमंत्री गणेश नाईक, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, माजी आमदार सुभाष भोईर, माजी आमदार राजू पाटील आदी पदाधिकारी आणि मान्यवर या बैठकीला उपस्थित होते। एका बांधकाम व्यावसायिकाकडून लाच घेतल्याप्रकरणी ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह 2 जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे। या कारवाईनंतर ठाणे महानगरपालिकेच्या कारभारावर टीका होत असतानाच आयुक्त सौरभ राव यांनी शनिवारी शंकर पाटोळे यांना सेवेतून निलंबित केलं। त्यांच्याकडील अतिक्रमण विभागाचा पदभार उपायुक्त उमेश बिरारी यांच्यावर सोपवण्यात आला आहे। ठाणे महापालिका अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती। त्यापैकी 50 लाख रुपये त्यांनी मागितले होते। त्यापैकी 25 लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना पाटोळे आणि त्यांचा सहकारी ओमकार गायकर यांना पथकाने पकडलं होतं। या प्रकरणी उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या डेटा ऑपरेटर पदावर काम करणारा ओमकार गायकर आणि सुशांत सुर्वे या तिघांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर सुशांत सुर्वे याला देखील अटक करण्यात आली होती। या कारवाईनंतर आता महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शंकर पाटोळे यांना सेवेतून निलंबित केलं आहे। भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे, नक्की भेट द्या। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे।
तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट अकादमी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. यासाठी ठाणे महानगरपालिकेकडून 5 एकरचा भूखंड MCAला देण्यात आला असून लवकरच अकादमी उभारणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात येईल, अशी माहिती डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि MCAचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. डॉक्टर जितेंद्र आव्हाड, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, ठाणे स्पोर्ट्स क्लब सरचिटणीस विकास रेपाळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष शमीम खान यांनी महापालिका आयुक्तांची शनिवारी भेट घेतली. या भेटीनंतर श्री आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना श्री आव्हाड यांनी गेल्या 20 वर्षांपासून ठाण्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनची अकादमी करण्यासाठी आपण प्रयत्नशील होतो. आता हे प्रयत्न फलद्रूप झाले आहे. मुंब्रा येथील 5 एकरच्या भूखंडावर ही अकादमी उभारण्यात येणार असून या भूखंडाचं भाडं 7.5 कोटी रुपये असून रजिस्ट्रेशनसाठी MCAने 40 लाख अदा केल्यानंतर हा भूखंड MCAकडे आला असल्याचं देखील श्री आव्हाड यांनी सांगितलं. गेल्या अनेक वर्षापासून माझा प्रयत्न म्हणजे गेले अनेक वर्ष म्हणण्यापेक्षा गेले 20 वर्ष माझा प्रयत्न होता की ठाण्यामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनचा एखादा इंडोर अकॅडमी असावी. अनेक वेळा प्रयत्न झाले पण त्यात काही यश आलं नाही. यावेळेस नेमकं मुंबऱ्यामध्ये 5 एकरची जमीन उपलब्ध झाली आणि 5 एकरची जमीन उपलब्ध झाल्यानंतर माननीय आयुक्तांच्या समोर आम्ही प्रस्ताव ठेवला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आणि तो प्रस्ताव आयुक्तांनी मान्य केला. मान्य केल्यानंतर तो शासनाला गेला. शासनाचे मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आभार मानतो की त्यांनी त्याला मान्यता दिली आणि एक भाडं ठरलं. आता ते भाडं जवळजवळ 7.5 कोटी रुपये आहे आणि आता रजिस्ट्रेशन करताना आम्ही 40 लाख रुपये भरलेले आहेत. 40 लाख रुपये भरल्यावरती रजिस्टर झाले. असं काही ते फुकटात वगैरे आम्हाला मिळालेलं नाही. ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारा समाज स्नेह पुरस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. दत्त संप्रदायातील महत्त्वाचं क्षेत्र असणाऱ्या कर्नाटकातील श्री माणिक प्रभू संस्थानचे पीठाधीश ज्ञानराज माणिक प्रभू महाराज यांच्या हस्ते पुण्यातील टिळक स्मारक मंदिरामध्ये रविवार दिनांक 12 सायंकाळी 6 वाजता हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासोबतच समाजभूषण, युवा गौरव पुरस्कारांचे वितरण देखील होणार असल्याची माहिती हाती आली आहे. याआधी हा पुरस्कार उज्ज्वल निकम, शेषराव मोरे, भरतकुमार राऊत, देशाचे माहिती आयुक्त उदय माहुरकर आदी मान्यवरांना देण्यात आला आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.